नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट बिपिन महाजनी आणि माझ्या या सहकारी त्यांचं नाव पुष्पाताई सुधाकर मोरे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आगामी होऊ घातलेल्या 16 फेब्रुवारी 2012 पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्हाला दोघांना त्यांच्या पक्षाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. आमचं निवडणूक चिन्ह आहे रेल्वे इंजिन. रेल्वे इंजिन समोरील बटन आपण दाबल्यास ते आम्हाला मतदान मिळणार आहे. तर कृपया आपण आम्हाला मतदान करावे अशी कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. यापुढे आपण जे काय आम्हाला मतदान करणार आहात, सदर मतदान म्हणजे आपण राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला दिलेली पसंती आहे असा याचा अर्थ निघतो. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आगामी चित्रफितीत आपण थोडक्यात दाखवतो. काम काढून घेतो आपण, आपल्याकडच्या एका मराठी माणसाची, मराठी मुलाची नोकरी काढून घेतो. त्याचा संसार उभा राहू शकत नाही, त्याचं आयुष्य उभं राहू शकत नाही. कारण का? त्या आलेल्या लोकांना गरजच वाटत नाही या गोष्टींची. कारण आपणच जर समजा त्यांच्या भाषेत बोलायला लागलो, त्यांना लागतोय कशाला मराठी मुलगा? हे तुमचे सगळे कॉल सेंटर पासून इतर सगळ्या ठिकाणी, तुमचे टेलिफोन, मोबाईल फोनच्या दुकानापासून सगळीकडे आपण ज्यावेळेला बोलायला सुरुवात करतो हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, त्यांना हवा कशाला मराठी मुलगा? तुम्ही बोलायला सुरुवात करा मराठीमध्ये, फक्त मराठीमध्ये. आपण ज्या वेळेला या सगळ्यांशी ज्यावेळेला मराठीमध्ये व्यवहार करायला लागू, त्यावेळेला ह्यांच्यासाठी म्हणून ह्यांना मराठी मुलं, मराठी मुली या कामावरती ठेवाव्याच लागतील. त्याच्या पुढे जाताच येणार नाही त्यांना. मी सतत सातत्याने आपल्याला सांगत असतो की मराठी भाषेची भिंत उभी केली पाहिजे. भाषेची भिंत याचा अर्थ देश तोडणं नव्हे. हा देश एक आहे, हा देश एकत्र राहावा, एकत्र नांदावा. मी त्याच मताचा आहे. मी काय स्वतंत्र महाराष्ट्र मागत नाहीये, पण या देशातल्या पुढाऱ्यांना देखील मी सांगतो, सतत आणि सातत्याने मराठी माणसाचा तुम्ही अंत बघू नका. सातत्याने जर समजा असली विधानं जर समजा उभी करत राहिली आणि कुठच्या जर समजा मराठी मुलाच्या डोक्यामध्ये जर स्वतंत्र महाराष्ट्राची हाक किंवा चळवळ जर डोक्यामध्ये सुरू झाली, तर त्याची सुरुवात करणारे हे तुम्ही असाल, एवढे लक्षात ठेवा. जो प्रांत आहे त्या प्रांतामधल्या मुलांना, तिथल्या स्थानिक मुलांना, अहो भूमिपुत्राची एकदा व्याख्या तरी सांगा ना मला. ममता बॅनर्जींनी ज्यावेळेला सांगितलं की रेल्वेमधले जॉब्स हे याच्या पुढे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 50% मिळतील, त्यावेळेला का नाही काही बोलत? त्याला कोणीच येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा काँग्रेस असो, आपली भांडणं आपल्यापाशी, पण मराठीचा मुद्दा ज्यावेळेला येईल, मराठी माणसाचा जेव्हा मुद्दा येईल, तेव्हा आपण सगळे एकत्रच असलं पाहिजे. या असल्या गोष्टींची ही कीड ही वेळीच ठेचली पाहिजे. ती जर तेव्हाच्या तेव्हा जर ठेचली नाही आणि त्यांना जर कळलं की हे सगळे स्वतंत्र आहेत, याच गोष्टीचे फायदे घेत राहतील हे. बाकी राजकारण हे राजकारणाच्या पाशी, पण असले ज्या वेळेला मुद्दे येतात त्यावेळेला एकत्र असणं, एकत्र राहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बी मंत्र्यांना किंवा आमदारांना मी खास करून धन्यवाद देईन की या टॅक्सीच्या मुद्द्यावरती मराठी मुलांना मिळालं पाहिजे, या मुद्द्यावरती ते घट्ट राहिले. आणि आज त्यांनी मंत्र तिकडे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना तासले, असं मला आत्ताच कळलंय. कदाचित उद्या ते पण म्हणतील की असं काही घडलंच नाही म्हणून. काय सांगावं असाला यांचं काय माहित नाही ना. वरून दट्टे आला की गप्प बसतात. पण मला आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे, आता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे, कुसुमाग्रजांची जयंती. महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक शहरामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती साजरी झाली पाहिजे. 1 मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून या महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.
30 एप्रिल रात्री 12 वाजता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक इमारतीवर प्रत्येकाने आतषबाजी केलीच पाहिजे की आमचा महाराष्ट्र 50 वर्षाचा झाला. कोणाला सांगायची वाट पण पाहता कामा नये. इतका जल्लोष त्या दिवशी रात्री झाला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने हा जल्लोष केला पाहिजे. आमच्या महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 1 मे त्या पद्धतीने आपण साजरा केला पाहिजे. तसाच 27 फेब्रुवारी देखील त्याच पद्धतीने आपण साजरी केली पाहिजे. यापुढे भविष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी या तितक्याच कडवटपणे, होय आपण मराठी म्हणून तितक्याच कडवटपणे आपण पुढे सामोरे गेलो पाहिजे. येणारी सगळी जेवढी काही कुठच्या प्रकारची आक्रमणं आणि काय जी असतील ती तिकडे वेळीच मोडून काढली पाहिजे, तोडून काढली पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी येतील, मी तो बोंबलत असतोच या सगळ्या नावाने, पण तुम्ही देखील सतर्क राहिले पाहिजे. मला कळलंय त्याप्रमाणे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये रेल्वेमध्ये जवळपास किती 14,000 नोकऱ्यांची वेकन्सी आहे महाराष्ट्रात. विसरू नका. मी पक्षातर्फे तर सांगेनच, प्रत्येक ठिकाणी सांगेन, परंतु या सगळ्या गोष्टींवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि जर कुठे मराठी मुलांवरती मुलींवरती अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला भेटा, नाहीतर मला येऊन भेटा. कारण काही जणांना काही दुसरी भाषा कळतच नाही, तर आपण तरी काय करणार. परंतु बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या समोर आलो, तुमचं दर्शन घेतलं. खरं तर मी विधानसभेची निवडणूक झाल्यावरती तुम्ही जे पाठबळ माझ्या मागे उभं केलं, हे असंच पाठबळ तुम्ही सातत्याने माझ्या मागे उभं राहाल. आणि ही मराठीची लढाई आपण शेवटपर्यंत नेऊ आणि जिंकू, म्हणजे जिंकूच, एवढं आपल्याला आजच्या या दिवशी आपल्याला सांगतो. आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे आल्याबद्दल मी आपले पहिल्यांदा सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या प्रभागात गेल्या 15 वर्षामध्ये सुशिक्षित उमेदवार तर कोणी कुठलाही पक्ष देऊ शकला नाही. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी तो पर्याय आपणासमोर उपलब्ध करून दिला आहे. माझी व पुष्पाबाई मोरांची उमेदवारी जाहीर करून राजसाहेब ठाकरे यांनी तो पर्याय आपणास दिलेला आहे. स्वातंत्र्य मिळून आज 64 वर्षे झाली आणि अजूनही आपण रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गोष्टींवर निवडणुका लढवत बसलो आहोत. आज एक वेळ आली आहे परिवर्तन घडवण्याची. जी संधी आज आपणास उपलब्ध करून दिली आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी. आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना पसंती द्यावायची असल्यास रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून आम्हास मतदान करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना याच शिवतीर्थावरती इथे केली. त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते. त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला चल के खाक हो गई रात. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईल. प्रत्येक वेळेला एक आपल्याला सांगितलं जातं की या देशामध्ये बघितलं गेलं कोणत्याही राज्यामधला माणूस कुठच्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतो असं घटनेमध्ये दिलंय. त्याच्या खालचं एक कलम आहे ते प्रत्येक वेळेला टाळतात. त्याचं दुसरं कलम असं आहे, पण ज्या राज्यात तुम्ही जाल तिथल्या स्थानिक लोकांना तुम्ही उपद्रव करणार नाही, तुमचा त्रास होणार नाही, याची देखील काळजी घ्या.
विषय पूजेचा नाही, याच्या मागून ते एक आपली ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत तो मला हाणून पडायचा. आजादी तू ही है समर्पण से ही साकार